पुण्याच्या वैभवशाली सराफा बाजारातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। ज्यांच्यावर मालकानं जीवापाड विश्वास टाकला, ज्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या सोपवल्या, त्याच कर्मचाऱ्यानं मालकाचा विश्वासघात केलाय। लक्ष्मी रोडवरील नामांकित रांका ज्वेलर्समध्ये तब्बल 18 कोटी रुपयांचा घोटाळा उघड झालाय। 12 किलोहून अधिक सोनं आणि 72 लाखांची रोख रक्कम। हे सगळं कसं घडलं, ऑडिटमध्ये काय सापडलं आणि आरोपींना पोलिसांनी कसं जेरबंद केलं, पाहूया हा विशेष रिपोर्ट। पुण्यातील गजबजलेला लक्ष्मी रोड, जिथे सोन्याची मोठी उलाढाल होते, याच परिसरात असलेल्या रांका ज्वेलर्स या प्रसिद्ध पेढीत मार्च 2026 मध्ये वार्षिक ऑडिट सुरू होतं। वर्षभराचा हिशोब तपासला जात असताना हिशोबात मोठी तफावत आढळली। जेव्हा बारकाईनं तपासणी झाली, तेव्हा मालकाच्या पायाखालची जमीन सरकली। या प्रकरणाचा मास्टर माइंड निघाला प्रशांत कांतीलाल वर्माचा, जो रांका ज्वेलर्समध्ये अत्यंत विश्वासू कर्मचारी म्हणून ओळखला जात होता। गेल्या अनेक वर्षांपासून तो इथे कार्यरत होता, मात्र सोन्याच्या झळाळीनं त्याची नियत फिरली। त्यानं त्याचे साथीदार रमाकांत परळे आणि महेश्वरी परळे यांच्या मदतीनं टप्प्याटप्प्यानं सोनं आणि रोकड लंपास केली। गुन्हा दाखल होताच पुणे गुन्हे शाखेचे अँटी एक्स्टॉर्शन स्क्वॉड खंडणी विरोधी पथक ॲक्शन मोडमध्ये आले। आरोपी पुण्यातून पसार झाले होते। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथे लपले। मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी तिथे छापा टाकला आणि तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या। तपासात समोर आले की आरोपी प्रशांत हा रोज थोडं थोडं सोनं दुकानातून बाहेर काढत असायचा। इन्व्हेंटमध्ये फेरफार करून तो हा सर्व माल हडप करत होता। या पैशातून त्याने आलिशान आयुष्य जगायला सुरुवात केली होती। 1.3 कोटींची मर्सिडीज, 1 कोटींची मर्सिडीज कार हे त्याच काळ्या पैशातून आलेलं वैभव होतं। या घटनेमुळे पुणे सराफा बाजारात भीतीचं वातावरण आहे। व्यापाऱ्यांनी आता आपल्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी अधिक कडक पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून पोलीस आता उर्वरित 9 किलोहून अधिक सोन्याचा शोध घेत आहेत। या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, सोनं कोणाला विकलं गेलंय का, याचा तपास आता गुन्हे शाखेकडून केला जातोय। पुणे शहरात सुवर्णलंकार खरेदीसाठी प्रसिद्ध असणारा हा लक्ष्मी रोड आणि याच लक्ष्मी रोडवर असणारं प्रसिद्ध असं रांका ज्वेलर्स, याच रांका ज्वेलर्समध्ये एक मोठा असा आर्थिक घोटाळा झाल्याचं एक घटना आहे जी ती समोर आली होती। यामध्ये तब्बल 18 कोटी रुपयांचा हा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये साधारण 12.8 किलो सोने आणि तब्बल 72 लाख रुपयांची रोख रक्कम ही दुकानातच एका काम करणाऱ्या त्यांच्या विश्वासू व्यक्तीने जी आहे ती परस्पर दुसऱ्या खात्यावर वळवली किंवा सोनं ते दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केलं, अशी धक्कादायक माहिती मार्च मध्ये झालेल्या 2026च्या ऑडिटमध्ये समोर आली। आणि या ऑडिटमध्ये हा सगळ्यात मोठा असा घोटाळा झाल्याचं जी घटना आहे ती समोर आली। दरम्यान पुणे शहर गुन्हे शाखेच्या अँटी एक्स्टॉर्शन स्क्वॉडने अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव या ठिकाणी जात त्या ठिकाणी छापा टाकत तब्बल एका आरोपीवर कारवाई केली आणि या आरोपीकडून तब्बल 5 कोटी 24 लाख रुपयाचा मुद्देमाल जो काही आहे तो हस्तगत करण्यात आला। यामध्ये तब्बल 3.5 किलो सोन्याचे दागिने आणि सुमारे 3.9 कोटी रुपयांची किंमत असलेले आणि 1.2 कोटी रुपये किंमत असलेले मर्सिडीज बेन्झ कार, मोबाईल, रोख रक्कम अशा स्वरूपाची जी आहे ती मालमत्ता मुद्दल जमा करण्यात आली। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस अधिकचा तपास करत आहे। या ठिकाणी विश्रामबाग पोलीस स्थानकामध्ये याविषयी पोलीस स्टेशनमध्ये याविषयी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। यासोबतच आम्ही जेव्हा ह्या जे शॉप आहे, ज्वेलरी शॉप आहे, त्याच्या मालकांशी ज्यावेळी संपर्क केला फतेचंद रांका, त्यावेळी त्यांच्याशी आम्ही जेव्हा बोललो त्यावेळी हे संपूर्ण प्रकरण आहे ते सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि त्या प्रकरणाविषयी मी तुर्तास तरी काही बोलणार नाही अशी माहिती त्यांनी आपल्यासोबत बोलताना दिली। मात्र इतक्या मोठ्या स्वरूपाची ही घटना, घोटाळा हा आपल्याच विश्वासू सहकार्याने केला, ही एक बाब सर्वात महत्त्वाची या घटनेमध्ये म्हणावी लागेल। त्यामुळे संपूर्ण लक्ष्मी रोड परिसर आणि अर्थातच संपूर्ण सराफ बाजारात देखील या घटनेने मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।